नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 5 आणि आपण उठलोय, आपली कॉफी वगैरे बनवली आणि आपल्यालाच बनवावी लागली कारण आपल्या घरातले आत्ताच झोपले होते जस्ट सकाळचे 4 वाजता. आणि सकाळ सकाळी अजून काय खायला नव्हतं, कॉफी पिला आणि बिस्किट खाल्ला, त्याच्यासोबत तयारी केली आणि आपण सरळ निघालो आपल्या गाडीच्या दिशेने. त्याआधी आपली पिशवी घेतली आणि आलो आपल्या क्रुझर जवळ. क्रुझर तर अमित काकाने ऑलरेडी स्टार्ट करून ठेवलेलीच होती आणि आपल्यासोबत अमित काका पण येत आहेत कारण फायनली 1.5 महिन्यानंतर आपण आपले ट्रॅव्हलर आणायला चाललोय कोल्हापूरला. सकाळ सकाळचं असं थंडगार वातावरण आणि धुकं असेल तर आपल्याला रोज फिरायला भेटेल तर मी नको म्हणणारच नाही, कारण आम्ही त्या मस्तपैकी गाडी चालवत होते, आपण बसलो होतो आरामात आणि आपण पकडला फोंडा घाट आणि सरळ येऊन पोहोचलो कोल्हापुरात. आपल्या घराकडून कोल्हापूरला आपल्या गाडीपर्यंत पोहोचायला बरोबर आपल्याला 10 वाजले होते आणि गाडीची हालत तुम्ही बघताच आहे 1.5 महिन्यापासून मातीत राहून कशी झाली आहे. तर त्याच टायमिंगला बरोबर गॅरेज पण उघडत होते तर बघितलं आपल्या गाडीचा टायर पण पंक्चर होता. आणि तुम्हाला सगळ्यांना तर प्रश्न पडलाच असणार की एवढं गाडीला काय कामाला होतं की 1.5 महिना लागला. ऍक्च्युली पहिले 8-10 दिवस गेले गाडीचा प्रॉब्लेम डायग्नोस करायला, त्यानंतर आपला ECM यायला गेले 10-15 दिवस आणि पुढचे 10-15 दिवस आपल्याला टाइम नसल्यामुळे लेट झाला आणि सगळे ट्रायल्स वगैरे घेईपर्यंत आपला पूर्ण दिवस गेला. संध्याकाळच्या 7 वाजता मी